आता ही मॅच कोणची आहे चालू? आता सामना रंगतोय तो कल्पित 11 विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट्स यांच्यामध्ये आणि एक हरहुन्नरी प्रेक्षक आमचे संजय गावडे इथे आहेत. संजय एक जरा फाग घालणं गरजेचं आहे. हा जरा होळीचा सीझन आहे. संजयच्या आवाजात एक फाग आपल्याला ऐकायला मिळणार आहे आता. वाघावर रे वाघावर आमचे मानादेव महालक्ष्मी बसलाय वाघावर रे संजय सामना चालू होण्याचा इशारा येतोय पंचांचा. खेळण्यासाठी तयार आहे सुमित, फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. हा 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 पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बीट होतोय. विवेक केळकर गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी. हो 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 पुन्हा एकदा चांगला चेंडू. विवेक केळकर खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय आणि सुमित सारख्या तगड्या फलंदाजाला सलग 2 चेंडू बीट करण्यात त्याला यश मिळतंय. सुमित जो मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडू मध्ये 53 धावांची घणाघाती खेळी केली होती, असा हा सुमित आणि समोर आहे विवेक. विवेक खेळवतोय सुमितला. आणि हा चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सरळ येतोय सीमा रेषेच्या बाहेर. विवेकचा पुढचा चेंडू सुमित साठी. हा ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. कौशल काय वाटतं सुमित या सामन्यामध्ये काय करामत करील? नाही सुमित खरोखर एक चांगला अष्टपैलू असा फलंदाज आहे, गुणी फलंदाज आहे. पण मगाशी दरम्यान पुढचा चेंडू विवेकचा आणि हा चांगला फटका बघूया. क्षेत्ररक्षक तिकडे जेल खाली आहे आणि जेल सुटतोय. मगाशी सागर मी कंटिन्यू करणार होतो कारण सुमितने मगाशी सिनियर 11 वर तो अटॅक केला. सिनियर 11 संघासमोर मारल्या म्हणजे थोडक्यात मला वाटतं हे आदल्यावर काठी मारण्यासारखं आहे. कारण आता चांगल्या टीमच्या समोर तो काही खेळू शकत नाहीये. अगदी थोडक्यात म्हणावं तर डग मध्येच तंबूत परततोय. नवीन बॅटरला जितू पवार. आणि आबाक विवेकने खेळवलाय इथं, खेळवलाय जितूला. एक चांगली गोलंदाजी विवेक केळकर कडनं पाहायला मिळते. आणि धावा धाव पळापळ पळापळ करता करता जितू पवार रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय.
करून समालोचन करत असतात आणि आज मात्र मुंबईतून गावाकडे आले आहेत. नेवऱ्यात ढोकंबळ्यात आपल्याकडे पोहोचलेत आणि ते पोहोचतायत ढोकंबळे प्रीमियर लीग या स्पर्धेचं समालोचन आपण ऐकूया वीरेश मोरेच्या सुमधुर आवाजामधून. गोलंदाज आहे ओमकार, फलंदाज स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय वैभव आणि नॉन इकडे पाहायला मिळतोय समीर कदम. धन्यवाद सागर. दरम्यान चालू असलेला सामना कल्पित 11 विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट्स. दरम्यान हा वैभवचा फटका येतोय, लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धावेचा इशारा येतोय पंचाकडून. दरम्यान धावसंख्या 1 ने वेग घेते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ओमकार सनगरे स्ट्राईकला असेल तो वैभव केळकर. दरम्यान ओमकारचा या षटकातील पुढील चेंडू आणि हा मात्र सुरेख चेंडू सरळ जातोय तो यष्टी रक्षकच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या कायम असेल. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 7 धावा. दरम्यान वैभव तयार. पंचांना क्रॉस करून हा ओमकारचा पुढील चेंडू थोडासा लो चेंडू आणि कट होतोय चेंडू. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट सरळ जातोय यष्टी रक्षकच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. वैभव केळकर याचा स्टान्स सध्या एक ट्रेंड आहे यंग खेळाडूंचा. ऑफ स्टिकला थोडासा पाय बाहेर काढून मिडविकच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असतो आणि त्या नादामध्ये कट झालेले चेंडू फसवत अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातात. आणि पुढील चेंडू ओमकार याचा पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यष्टीची जोरदार अपील होते तिथे आणि दरम्यान एक धाव पूर्ण होते लेग बाईटच्या रूपाने. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती 8. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती ओमकार याची. स्ट्राईकला असेल तो प्रसाद कदम. दरम्यान ओमकारचा हा चेंडू सुरेख गोलंदाजी करतोय आणि हा पुन्हा एकदा स्लो असा चेंडू आणि निर्धाव जातोय चेंडू. खरंच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार याची. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये चेंडू निर्धाव जातोय आणि कमी षटकांचे सामना असल्यामुळे एक प्रेशर येतं ते फलंदाजावरती. दरम्यान हा डिक्लेअर झोन मध्ये जाईल यात काही शंका नाहीये. एक धावेचा इशारा येतोय डिक्लेअरच्या रूपामध्ये पंचांकडून. धावसंख्या 1 ने वाढते. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कल्पित 11 संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 9 धावा. या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात त्या ओमकार याने. अतिशय सुरेख गोलंदाजी केली आहे. दरम्यान पुढील षटक घेऊन येतोय तो ओमकार याचा मोठा बंधू उमेश सनगरे. स्ट्राईकला असेल तो वैभव केळकर. 2 षटकामध्ये फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पाहूया या षटकामध्ये वैभव कशी फलंदाजी करेल. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल उमेश याच्याकडून सुद्धा. 1 धाव मिळते ती कल्पित 11 ला. धावसंख्या होते ती 10. 2 गडी बाद 10. आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतायत ते प्रतीक आणि रितेश. त्यांचे खूप खूप आभार. दरम्यान उमेशचा हा चेंडू वैभवसाठी फसवा चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. खरोखर सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती आता महालक्ष्मी स्पोर्ट्स कडून. जखडून ठेवलंय. मोठे फटके फक्त खेळण्याचे प्रयत्न करतायत. सिंगल डबल वरती काही धाव त्यांचा काहीच इरादा दिसत नाहीये. त्यामुळे चेंडू निर्धाव जात आहेत. अतिरिक्त प्रेशर येत आहे. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू पायचीचं जोरदार अपील झालं होतं परंतु लेग बाईटच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय तो वैभव. वीरेश दरम्यान मला एक प्रश्न तुला विचारावासा वाटतं. आताच जे क्रिकेट आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर म्हणजे मिड विकेट मिड ऑनच्या दिशेनं फलंदाज जास्त खेळतात. ऑफसाइड जी खेळ पाहायला मिळतो तो आताच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. काय बोलशील? सध्याचं क्रिकेट हे खूप बदललेलं क्रिकेट आहे.
कमी षटक असल्यामुळे तुमच्याकडे कोणताच वेळ नसतो, मोठी धावसंख्या करण्याचा इरादा असतो. दरम्यान हा प्रसादचा चांगला फटका येतोय, लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ओमकार याच्याकडून. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय तो प्रसाद. आणि सागर, जसं तू म्हणालास की सध्या मिड विकेटच्या दिशेने फलंदाज प्रयत्न करत असतो जोरदार मारण्याचा, कारण सध्याचं क्रिकेट हे 3 षटक बहुधा 2 षटकांचे सुद्धा सामने होतात आणि अशा वेळी तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा एक प्रयत्न असतो. परंतु यामध्ये फलंदाजाची शैली कुठेतरी हरवते आहे आणि याचं कुठेतरी दुःख होतच. नक्कीच त्याचं दुःख जरा जास्त आहे. पाहूया. झेलबाद, वैभव बाद. वैभव बाद झाला, याचा अर्थ असा म्हटला की आता त्याने चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप टाकला होता आणि तो त्याला पेलला नाही आणि चेंडू कव्हरला येऊन थांबला. निश्चित फलंदाज जातील, गोलंदाजी येतील, गोलंदाज सुद्धा जातील. परंतु जर या पंचक्रोशीमध्ये तुम्ही जर मला विचाराल एक आयकॉन प्लेअर, एक अष्टपैलू असा खेळाडू कोण असेल तर निश्चितच मेघनाथ पाटील. वाह, या फलंदाजाची शैली, गोलंदाजाची शैली एक अप्रतिम होती. असा हा मेघ जोरदार पायचीतचं तिथे अपील होतं, परंतु एक धाव लेग बाईटच्या रूपाने येते. धाव संख्या 1 ने वाढते. दरम्यान तिसरं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कल्पित 11 संघाची धाव संख्या झाली आहे ती 13. काहीच अडचणीत सापडलेला संघ दिसतोय तो कल्पित 11. पण मागच्या देखील सामन्यामध्ये आपण पाहिलं की कल्पित 11 कडे फलंदाजी तेवढी स्ट्रॉंग दिसत नाही. कागदावर वाघ आहेत, परंतु मागच्या सामन्यामध्ये 25 धावा त्याने डिफेन्स केलेत. त्यामुळे आत्ताच्या 8 चेंडू मध्ये 2 धावा. आता सागर बघा, तुम्ही वैभवचा एक ग्राफ बघा. 8 चेंडू मध्ये फक्त 2 धावा, म्हणजे 6 चेंडू त्याने फक्त षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न केला होता. जर त्याच ठिकाणी एक अनुभवी फलंदाज असता तर त्याने सिंगल डबल करत 10 धाव संख्या फलकावरती दिल्या असत्या आणि ह्या निश्चितच टर्निंग पॉइंट ठरल्या असत्या. विरेश, नक्कीच. आणि आताच जे बदलतं क्रिकेट पाहिलं तर मी परवाची एक सामना पाहिला की 3 चेंडूंचा सामना. हा स्वैर चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईटचा. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 14. बोकड चषकामध्ये विरेश मी परवा 3 चेंडूंचा सामना पाहिला. क्रिकेट कुठे आहे आणि कुठे चाललंय याच्यातला हा फरक दिसतोय. दरम्यान हा निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये. मला असं वाटतंय की कल्पित 11 संघाची रणनीती नाहीये, कारण फलंदाजी म्हणजे फक्त षटकार चौकार नाहीये. तुम्ही सिंगल डबल धावा घेत सुद्धा धावफलक हलता ठेवू शकता, जसं अशोक शिवलकर, मॅन फ्रॉम सडये शिवोली, या फलंदाजाने सुद्धा. दरम्यान हा एक नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि एक अवांतर धाव सुद्धा धावतायत फलंदाज. दरम्यान फ्री हिट असेल या पुढील चेंडूवरती. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होते ती 16. सागर, अशोक शिवलकर शिवोली संघाकडून खेळणारा माजी खेळाडू, या फलंदाजा डावखुरा फलंदाज होता. धावफलक कसा हलता ठेवायचा हे आम्ही एक त्यावेळी क्रिकेट खेळताना त्याच्याकडून शिकलो होतो आणि हे खरोखरच भाग्य म्हणावं लागेल आमच्या सारख्याला. नक्कीच शिवोली सडये जो. दरम्यान हा निर्धाव चेंडू रन घेण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव बाद होतोय, प्रसाद बाद होतोय. ते दरम्यान स्ट्राईकला जातोय तो निखिल.
8 षटकांचे सामने 3 सर्कल 3 षटकांचं सर्कल दरम्यान दादू गावडे याचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल तो निखिल, फुल टॉस चेंडू आणि नो बॉलचा इशारा येतोय. छातीच्या लेवलने गेलेला हा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय नो चा. दरम्यान ही फ्री हिट असेल. पंचांनी जरा फ्री हिट आहे. दरम्यान फ्री हिट असेल ही. सॉरी एक वॉर्निंग दिली आहे पंचांनी गोलंदाजाला. गोलंदाजाला बदलायची इशारा आलाय. 2 चेंडू नो झाल्या होत्या. सलग बिमर टाकला 2 होता. चेंडू नो टाकले. बमर बिंबन होता आणि त्यामुळे थोडासा निर्णय कर्णधार. ऍक्शन घेतली जाते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत. जरा स्कोरर गावडे तुम्ही सांगायचंय पड्याळ. चार चेंडू अजून या षटकात शिल्लक आहेत. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज बदलला गेलाय. अतिरिक्त 2 चेंडू नो धाव केल्यामुळे गोलंदाज बदलला जातोय. बिमर टाकला होता तो दादू गावडे यांनी. दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय तो चैतन्य गावडे. या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कल्पित 11 संघाकडून किती धावसंख्या उभारली जाते. दरम्यान चैतन्य गावडे पहिला चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू, अतिरिक्त दबाव आणि हा मात्र चांगला चेंडू. चेंडू जातोय लेगच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण होते आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 19. ढोकंबळे प्रीमियर लीग वर्ष 3रे. हा युवा खेळाडूंसाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे ही स्पर्धा एक करमणूक आहे असं म्हणून कोणत्याही खेळाडूने नाही घ्यायची आहे. तुमच्यातील जो टॅलेंट आहे, तुमच्यातील जो गेम आहे तो तुम्ही शोकेस करू शकता या स्पर्धेमार्फत आणि ओळख निर्माण करू शकता. परंतु यंग खेळाडू आपल्या शैलीमध्ये बदल करत नाहीये. मला बोलावं असं वाटतं कारण प्रत्येक खेळाडूला एक संधी आहे की आपली क्षमता दाखवण्याची आणि हे शॉट चेंडू होता. सरळ षटकार. हाफ पिच चेंडू होता. मिड विकेटच्या डोक्यावरून संघाला कल्पित 11 संघाला भारी पडली आहे. कारण 8 चेंडू मध्ये फक्त 2 धावा केल्या होत्या. दरम्यान चैतन्यचा पुढील चेंडू निखिल साठी मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण होते. नैसर्गिक अडथळ्याने चेंडू अडतोय आणि ओव्हर थ्रो होतोय. 2 धावा पूर्ण करतोय तो निखिल. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय ते निखिल याला. धाव संख्या होते ती 27. दरम्यान चैतन्याचा पुढील चेंडू सामना करेल तो निखिल आणि हा मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल यात काही शंका नाहीये. दरम्यान 1 धावेचा इशारा येतोय तो पंचांकडून. मर्यादित 4 षटकांचा खेळ संपतोय आणि धाव संख्या फलकावरती होत आहेत त्या 28. 29 धावांचं आव्हान ठेवलंय ते महालक्ष्मी स्पोर्ट्स समोर कल्पित 11 संघाने. त्याचा अनुभव असून सुद्धा त्याने युवा खेळाडूंना सिंगल डबल वरती भर देण्याची अजून रणनीती आखली नाही असं वाटतंय. कारण वैभव केळकर याचे निर्धाव 6 चेंडू हे सामन्याचं गणित बदलून गेलंय. त्यामुळे
सिंगल डबल हे महत्वपूर्ण ठरतील या इनिंग मध्ये सुद्धा, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये 24 धावा रोखल्या होत्या कल्पित 11 संघाने आणि पुन्हा एकदा तेच आव्हान असेल कल्पित 11 संघासमोर. कल्पित 11 संघ दिसतोय अनुभवी, कारण रुपेश पारकरचा हा संघ आहे. रुपेश पारकर आपले सर्वस्व पणाला लावून तो ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवतो, ज्या पद्धतीने गोलंदाजांना पाचारण करतो, त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी ठरतात आणि त्या मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण आता ज्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तसं तू नाव घेतलंस, विवेक, साईराज आहे, उमेश आहे, ओमकार आहे, गौरव आहे, एक चांगली फलंदाजी बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. काय आता त्यांच्या मनामध्ये मनसुबे काय आहेत हे आता पहिल्या चेंडूवरती क्लिअर होणार आहे, कारण उमेश सनगरे स्ट्राईक वरती येताना दिसतोय आणि नॉन स्ट्राईकला दिसतोय तो दादू गावडे. विवेक केळकर आता फलंदाजीला आला नाही. काय असू शकतं यांच्यामध्ये गणित? सागर, मी तर म्हणेन की क्रिकेट हा गेम पूर्णतः माइंड गेम आहे. तुमचा स्वाभाविक खेळ परिस्थितीशी बदलून तुम्ही जर खेळाल आणि धावपलक हलता ठेवाल तरच तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. आणि तेच आव्हान असेल ते आता ओमकार सनगरे आणि दादू गावडे यांच्या समोर, कारण षटकार चौकार जर मारण्याचा प्रयत्न केला तर चेंडू इथे फसला जाऊ शकतो, कारण खेळपट्टीने रंग बदललाय. कारण बघा तुम्ही, टॉप फलंदाज इथे बिलो 30 धावसंख्या उभे करतायत. फलंदाज आहे तो साईराज गावडे. स्ट्राईक एंडकडे स्ट्राईकला दिसतोय तो आपल्याला उमेश सनगरे आणि नॉन स्ट्राईककडे पाहायला मिळतोय तो साईराज गावडे. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय सुमित मोरे वारेवाडी पॅव्हिलियन एंडकडनं. पाहूया 29 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू. पाहूया कशा बलचा खेळ रंगतोय. पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय बॅटर उमेश सनगरे. दरम्यान सुमितचा हा चेंडू टाकलाय तो उमेश साठी, जोरदार अपील होते आणि फलंदाज बाद. जोरदार अपील केलं होतं. उमेश सनगरे बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. सुमितचा फसवा चेंडू गुल्डनचा सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये जातोय. पहिला धक्का बसतोय तो महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाला. सागर, मी अगोदरच बोललोय की तुम्ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलात तर फसू शकता आणि फसलाय. पहिला प्रयत्न फसलाय, पहिला धक्का बसतोय तो 0 या धावसंख्येवरती. आणि जसा गेम प्लॅन रुपेशनं आखलाय तशा पद्धतीनं खेळ करताना दिसतायत ते कल्पित 11चा संघ. आता मात्र महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाला मोठा धक्का बसतोय. नवीन बॅटर मैदान येतो ओमकार सनगरे. उमेश याचे छोटे बंधू ओमकार सनगरे फलंदाजीसाठी आलाय. दरम्यान सुमित तयार. सुमित हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. ठोकंबळे वारे पंचक्रोशी मध्ये नावाजलेला असा खेळाडू. सुमित याचा चेंडू, चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललाय. रुपेश पारकर याचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय तोल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतंय जितू पवार याच्याकडून. दरम्यान वैयक्तिक खातं खोलतोय तो ओमकार आणि संघाचं देखील खातं खोललं जात आहे. धावसंख्या होते ती एक गडी बाद एक. दरम्यान सुमितचा पुढील चेंडू स्ट्राईकला आहे तो दादू गावडे आणि आता मात्र सुरेख फटका. पाहूया, आणि धावबादची संधी होती परंतु गोलंदाज मार्क वरून स्टंप पर्यंत आला नाहीये आणि त्याचा फायदा घेतलाय तो दादू गावडे याने आणि 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 2. 1 गडी बाद 2. सागर, थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली आहे दादू गावडे यांनी सुद्धा. सिंगल डबल वरती भर देत आहेत आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या होते 1 धाव डिक्लेअर इथे पंचांकडून. धावसंख्या होते ती 3. दरम्यान सुमित तयार. स्ट्राईकला असेल तो ओमकार सनगरे आणि आता मात्र सुरेख चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव डिक्लेअर होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 4. धावसंख्या सिंगल डबल जरी चालू ठेवली तरी हा सामना महालक्ष्मी स्पोर्ट जिंकू शकते, परंतु अतिताई जर घाई करण्याचा प्रयत्न केला, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर इथे मात्र धोक्याचा इशारा असू शकतो. डिक्लेअर झोन मध्ये लाईनमनने जायचंय.
कमिटी मेंबर यांनी जरा विनंती करायची आहे डिक्लेअर झोन मध्ये, आणि चेंडू शिल्लक आहेत ते या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. सुमित याचा अंतिम चेंडू स्ट्राईकला असेल तो ओमकार. सुमितचा हा चेंडू चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलला जातोय. एक धाव तर पूर्ण होते. विजा पावलेचं चांगलं क्षेत्ररक्षण येत आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. प्रणित मोरेचं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या होते ती 5. एक गडी बाद 5. 18 चेंडू आणि 24 धावा. सागर सिंगल डबल जर तुम्ही चालू ठेवलात तर मोठ्या फटक्याची गरज नाहीये, कारण कुठली तरी एक षटक हे येतच. हे क्रिकेट आहे, त्यामुळे तुम्ही विकेट हातामध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही मगाशी गेम एक बघितलात मास्टर माइंडचा, 24 धावा झाल्या नव्हत्या आणि या संघाकडे सुदेश पाटील एक नावाजलेला फलंदाज होता, सुजल मोरे यंग गन सुद्धा होती, परंतु मोठे फटके खेळण्याची चूक केली आहे आणि त्यामुळे सामना गमावा लागला होता. पण आता मात्र महालक्ष्मी स्पोर्टने रणनीती चांगली आखली आहे. सिंगल डबल धावांवरती भर दिलाय आणि विवेक केळकर जो कर्णधार आहे तो देखील पाठीमागे थांबलाय. त्यानं जागा दिली आहे नवीन फलंदाजाला पुढे जाण्याची आणि स्वतः मात्र मागे येऊन थांबलाय. मला वाटतं काहीतरी रणनीती नक्कीच या संघाची पाहायला मिळेल. दरम्यान निखिल दुसरं षटक घेऊन येतोय तो निखिल पाटील. हा मात्र चांगला चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव तर पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करतोय तो ओमकार. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. बघा धावफलक हलताय, संत अशी सुरुवात आहे, परंतु ध्येय जवळ जातोय हळूहळू महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ. नक्कीच, पण ज्या पद्धतीचा खेळ कल्पित 11 संघाकडनं नियंत्रित अशी गोलंदाजी विरेश पाहायला मिळते कल्पित 11 संघाची. निश्चितच निखिलचा पुढील चेंडू बघा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिलं ना विरेश की बघितलं धावा येत आहेत तरी देखील फलंदाज नको तो प्रयत्न करताना दिसत आहेत. यालाच म्हणतात की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आणि धावा निघत असताना देखील आडव्या पट्ट्यात खेळण्याचा रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चुकीचा प्रयत्न होतोय ओमकार याच्याकडून आणि चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा निखिल तयार. आता मात्र चांगला फटका, पण तो डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या होते ती 8. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल निखिल याच्याकडून. दरम्यान निखिलचा पुढील चेंडू सामना करेल तो ओमकार. निखिलने टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू. हा गोल्डन स्पॉट वरून थोडासा इन कटर होता. गलीच्या दिशेने चेंडू पुश केलाय. 1 धाव पूर्ण करतोय तो ओमकार. धाव संख्या होते ती 9. दरम्यान आता स्ट्राईकला आहे तो दादू गावडे. या फलंदाजाकडे ताकद आहे. हा फलंदाज सामना फिरवू शकतो. इथे 7 चेंडू डॉट गेल्यानंतर स्ट्राइक वरती आलाय तो दादू. दरम्यान पुन्हा एकदा निखिल तयार. दादू साठी टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू, तितकाच एक प्रेक्षणीय फटका पॉइंटच्या दिशेने. दरम्यान प्रणित मोरेचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव घेतोय तो दादू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 10. या षटकातील अंतिम चेंडू असेल म्हणजे 13 चेंडू आणि 19 धावा. दरम्यान निखिलचा हा चेंडू चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा जातोय प्रणित याच्याकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. दीपक मोरे यांचे चिरंजीव प्रणित मोरे पॉइंटच्या दिशेने खरंच सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. दरम्यान षटक संपतंय. पंचांचा इशारा येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला 1 गडी बाद 11 धावा. 12 चेंडू आणि 18 धावा.
यात काही शंका नाहीये. परंतु कल्पित 11 संघाच्या स्ट्रॅटेजी रुपेश पारकर आमचे माजी कर्णधार, ज्या कर्णधाराने RKCC काळबादेवी संघ ऑल रत्नागिरी संघाला मेडे येथे हरवलं होतं, असा हा आमचा कर्णधार, याच्याकडे असलेला हा अनुभव लावून हा सामना फिरवू शकतो अशी कुठेतरी त्याची रीती असणार, यात काही शंका नाहीये. कारण वाटते रुपेश कडनं बघितल्यानंतर रुपेश ज्या टीम मध्ये असतो अनुभव पणाला लावतो, गेम मध्ये असतो आणि तो गेम मध्ये राहिल्यामुळे त्याच्या स्ट्रॅटेजी ह्या ठरलेल्या असतात. प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही घेऊन तो मैदानात उतरलेला असतो. दरम्यान प्रसाद कदम स्ट्राईकला आहे तो, आणि हा मात्र पायचीचा जोरदार अपील होता प्रसाद याचा, परंतु लेग बाईटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय तो ओमकार. बॅटकट, माफ करा, एक फलंदाजाची बॅटकट झाली होती आणि एक धाव ओमकार याच्या खात्यामध्ये वाढते आणि एक धाव मिळते ती महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाला. 11 चेंडू आणि 17 धावा. स्ट्राईकला असेल तो धडाकेबाज फलंदाज दादू. प्रसादने टाकलेला हा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. ओ माय गॉड, कॅचेस विन द मॅचेस. निखिल पाटील ना मुन्ना ना, ऐसी गलती मत करना मेरे बेटे. एक महत्वाचा झेल टाकला इथं निखिलनं. जर हा झेल टिपला गेला असता तर विरेश सामन्याचं समीकरण काहीतरी बदललं असतं. निश्चितच प्रसाद याचा सुरेख चेंडू होता, दादू याला फसवलं होतं. बघा हा लॉंग ऑनच्या दिशेने येतोय चेंडू, सीमा पार चौकार. निश्चितच झेल. महागडा ठरतोय तो झेल. निखिल लॉंग ऑनच्या दिशेने एक प्रेक्षणीय फटका होता 4 धावांसाठी. समीकरण पूर्णतः बदललंय. दरम्यान प्रसादचा पुढील चेंडू, मात्र सुरेख चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 18. किती बॉल झाले? 4 झाले, 2च राहिले. 8 बॉल किती? दरम्यान प्रसाद तयार. गोलंदाजाची चूक नव्हती, परंतु म्हणावी तितकी साथ क्षेत्ररक्षकाकडून मिळाली नाहीये आणि दादू याला एक जीवनदान मिळालं होतं. पाहूया दादू. मला वाटते विरेश या चेंडूवरती दादू चान्स घेणार आहे, यात काय शंका नाही. 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूवरती एखादा तरी चेंडू हवाई फायर होणार आहे, यात काय शंका नाही. 8 चेंडू 11 धावा. क्षेत्ररक्षणात बदल केला जातो. रुपेश पारकर येतो आता मिड विकेटच्या दिशेनं आणि विनायक मोरला आणलं जातं, विनायक कोलगेला आणलं जातं कव्हरच्या दिशेनं. नक्कीच दादू प्रयत्न करणार, यात काय शंका नाही. सागर बघा, हे छोटे छोटे मुवमेंट असतात. आता रुपेश पारकर या स्वतः फिल्डिंगला मिड विकेटच्या दिशेने गेलाय, कारण त्याला माहितीये मोठा फटका येणार, यात काही शंका नाहीये. दरम्यान मोठा फटका येतोय. विनायक कोलगे झेल खाली आहे. विरेश चेंज झालाय. रुपेश पारकर जिथे होता तिथे चेंडू येऊन फसलाय आणि रुपेश जाऊन पोहोचलाय मिड विकेट वर. कडून गेलाय झेल. अतिशय सोपा क्षेत्ररक्षकाला लपवण्याचा प्रयत्न केला, त्या क्षेत्ररक्षकाकडे जाऊन चेंडू पडलाय आणि त्यानं एक सोपा झेल सोडला. इथं ज्या क्षेत्ररक्षकाला लपवण्याचा प्रयत्न केला गेला त्यालाच नेमका चेंडूने एक बरोबर हेरलाय. गोलंदाज सागर, गोलंदाजाची कोणती चुकी नाहीये. 2 झेल सोडल्यात या गोलंदाजीमध्ये, एक निखिल पाटील आणि आता विनायक कोलगे यांनी, आणि याचं प्रायचित्त मिळतंय ते कल्पित 11 संघाला. संघ हळूहळू विजया समीप येतोय तो कल्पित 11. दरम्यान ह्या यॉर्कलेन चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. 1 धाव पूर्ण होते. विवेक केळकर चेंडूला स्टॉप करतोय. दरम्यान एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते दादू याला. दरम्यान षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली ती 21.
कोणाच्या बाजूने जाईल हे आता तरी सांगता येत नाही. 6 चेंडू आहेत, 8 धावा आहेत. नक्कीच एक गोष्ट चांगली आहे महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनानं, विकेट हातामध्ये आहे, स्ट्राईकवर आहे दादू आणि दादू पहिल्या चेंडूला प्रयत्न करेल असं माझी तरी दाट शक्यता 6 वाटते. चेंडू आणि 8 धावा, अंतिम षटक आहे. स्ट्राईकला येतो दादू. पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न असेल दादू याचा, यात काही शंका नाहीये. पाहूया प्रेशर असेल ते वैभव याच्यावरती. दरम्यान डिक्लेअर फलंदाज वैभवचा चांगला चेंडू. आणि मी अगोदर सांगेन की वैभव याने फलंदाजीमध्ये 8 चेंडू मध्ये 2 धावा केल्या होत्या आणि आपला संघ 6 चेंडू शकतो. दरम्यान वैभवचा हा चेंडू यॉर्कलेन चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. दरम्यान 1 धाव पूर्ण होते गौरव याच्याकडून. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. ज्या पद्धतीचा हा खेळ पाहायला मिळतोय भावा, कोण जिंकणार याची करामत पाहायला मिळणार आहे या 4 चेंडू वरती. दरम्यान वैभव तयार. वैभव आपल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन समोर असेल तो ओमकार. वैभवने टाकलेला हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जोरदार फटका येतोय. आदित्य वारेकर. आदित्य वारेकर याचा गोलंदाजी करतोय तो वैभव केळकर. स्ट्राईकला तो विवेक केळकर. दोन्ही बंधू. आणि आता हे मोठं द्वंद्व. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. हे द्वंद्व आता मैदानावरती आहे. जर विवेक जिंकला, जर वैभव हरला तर हे रात्री घरी सुद्धा द्वंद्व होऊ शकतं. पाहूया वैभवचा पुढील चेंडू. षटकार. अरे त्या उन्हात रंगतो इथं क्रिकेटचा हा महासंग्राम. दरम्यान वैभव तयार. 2 चेंडू ते 2 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता आहे. हा सुद्धा जाणार षटकार, यात काही शंका नाहीये. आणि पाहूया